प्रथम माझ्या पात्रोडवासियांना दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या आज पाडव्यानिमित्तच्या आणि उद्या भाऊबीजेनिमित्तच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांना ही दिवाळी आनंददायी, आरोग्यदायी, धनसंपदा, सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना। दीपावली निमित्त आज हिंदू मुस्लिम सर्वांना माझी दिवाळीची हार्दिक शुभेच्छा। नाही सर, तुम्हाला रोखतो थोडे देशामध्ये फक्त हिंदू मुस्लिम राहत नाही, तिथे बौद्ध राहतात, जैन राहतात, शीख राहतात। ते बोलण्याचा प्रकार आहे। भारतीय बांधवाला म्हणा, नाही तुम्ही जे म्हणाले ना ते सगळे आपण भाऊच आहे। काय ह्याच्यामध्ये काही शंका धरायची कोणाला आवश्यकता नाही। काय आपला राग सगळ्याचा एकच आहे। म्हणणं असं की मी निर्भीड पत्रकार आहे, हां, आणि निर्भीड पत्रकार असल्यामुळे मी त्यांना रोखतोय। सरपंच जर असतील तर मी कोणाला भेट नाही। देशामध्ये 18 पगड जातील, 18 पगड धर्म आहेत, पण मला वाटतं की सरपंच म्हणा की सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा म्हणावं लागेल तुम्हाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ते संविधानमध्ये सगळ्याला एक सन्मान आपण माणुसकीच्या नात्याने बघावा। बोला तर आपण माणुसकीच्या नात्याने सगळ्याला बघण्याचं आपला कर्तव्य आहे, मानस आहे, कर्तव्य आहे। आणि आपण सगळ्याला समान धरू। काय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित हे बोलण्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहो। काय मला काय वाटतं सरपंच, हां, कुठला धर्म न घेता सरपंचाने म्हणणं पाहिजे की भारतीय सर्व बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आजी सर्व बांधवांना माझी हार्दिक शुभेच्छा। हे भारतीय बांधवांना, हा, भारतीय बांधवांना देशात असतील, परदेशात असतील, हा, कुठं बी असतील। हे आमचे लतीभाई नवीन आहेत, पातूरचे सरपंच युवा उदीचे काही, तर त्यांचं थोडं कन्फ्यूज झालं होतं की फक्त म्हणजे हिंदू मुसलमान। अरे बाबा, हिंदू मुस्लिम देशामध्ये आहेत, परंतु माझं म्हणणं असं आहे जगातील सर्व भारतीय बांधवांना, बोला, जगातील सर्व बांधवांना जे बाहेर देशामध्ये बी राहत आहे सर्व बांधव भारताचे सगळ्याला दिवाळीची हार्दिक शुभेच्छा। ओके, आता तुम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच आहात सर, हां, बोला। काय दीपावली निमित्त मी काय सुविधा आणि काय गावकऱ्याची सेवा केली? हां, गावची सुविधा करणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि आम्ही गावासाठी काय बी केलं तर काय उपकार नाही करायला लागले। आम्हाला सगळं विकासावर आमचं लक्ष आहे, प्रत्येक गोष्टीवर माझा बारीकीने लक्ष आहे। कोणी समजू का न समजू, माझं जे कर्तव्य मी बिलकुल पार पाडणार आहे, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत। आणि इथं जे काय ह्याच्या अगोदर घडलं काय ते माझ्या काळामध्ये मी घडू देणार नाही, अशी मी शपथ खाल्लेली आहे। त्याच्यामुळं मला काही बी करावं लागेल, कोणाचा बी विरोध करावा लागेल माझ्या गावासाठी। बरोबर आहे, गाव कसं चांगला ठेवायचा काय ह्याच्यासाठी मी सोशील प्रयत्न करणार। बरं सरपंच, थोडं तुम्हाला रोखणार होतं पण तुम्ही रोखलात। बोला सरपंच, गाव लय मोठे, 20,000 लोकसंख्या आपल्या गावात, 20,000-22,000 लोकसंख्येचं गाव आहे। म्हणूनच मी बोलायला लागलो, माझा गाव नगरपंचायतच्या ह्याच्या जवळ आलेला आहे काय, आणि त्याच्यामुळं मी म्हणालो गाव लय मोठा आहे आपला। गावामध्ये प्रत्येक समाज आहे, प्रत्येक समाजाला प्रत्येक समाज मला बोलू द्या, प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे। बरं, ह्याच्यामध्ये काय विरोधक असतील त्यांच्या पोटात आग पडायला लागली काय, आणि ते आग पडली बी तर मला काय घेणं देणं नाही, मी ते कोणाकोण भेट नसतं। बरं, काय हां, मी माझं जे कर्तव्य मी ते पार पाडणार। माझे गोरगरीब जनते, दलित, मुस्लिम, हिंदू जे बी माझे गावाचे आहे, मी सगळ्याशी प्रेम करून सगळ्याच्या कामामध्ये हात लावणार आहे।